जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. अलीकडेच भारतातील खिचन व मेनारचा समावेश रामसर यादीत करण्यात आला. तर आता ही दोन्ही स्थळ कोणत्या राज्यातील आहेत हेच आपल्याला सांगायचंय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच खिचन व मेनार ही दोन्ही स्थळ राजस्थान राज्यातील असून आता यांचा समावेश रामसर यादीत करण्यात आला. या दोन स्थळांच्या समावेशानंतर भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या ही 91 इतकी झाली आहे. या खिचन विषयी सांगायचं झालं तर हे स्थळ राजस्थानमधील जोधपूर येथे स्थित आहे आणि खिचन हे स्थळ कुरंजा या पक्षासाठी ओळखलं जातं. तसंच मेनार हे उदयपूरमध्ये असून मेनारवरून मेनार गाव सुद्धा आहे आणि या मेनार गावाला पक्ष्यांचं गाव म्हणजेच बर्ड विलेज म्हणून ओळखलं जातं. बरं, तुम्हाला माहित आहे का, जगातील सर्वाधिक रामसर स्थळ असलेला देश हा UK असून UK मधील एकूण रामसर स्थळांची संख्या ही 175 इतकी आहे. UK नंतर 142 स्थळासह मेक्सिकोचा क्रमांक लागतो आणि या यादीत आपलं भारत 91 स्थळासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि आता या रामसर कराराविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. रामसर करार हा 2 फेब्रुवारी 1971 रोजी करण्यात आला आणि हा कधीपासून लागू झाला तर 21 डिसेंबर 1975 पासून हा करार लागू झालेला आहे. व या करारावर भारताने 1 फेब्रुवारी 1982 रोजी स्वाक्षरी केली. आणि सध्या भारतात सर्वाधिक रामसर स्थळे ही कोणत्या राज्यात आहेत तर तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वाधिक 20 रामसर स्थळे आहेत. आणि भारतातील सर्वात मोठं रामसर स्थळ हे सुंदरबन तर सर्वात लहान रामसर स्थळ हे रेणुका वेटलँड आहे. आणि महाराष्ट्रातील रामसर स्थळ सांगायची झाली तर 2019 मध्ये नांदूर माधमेश्वर तर 2020 साली लोणार या सरोवराचा यात समावेश करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन. 4 जून रोजी पूर्ण झालेल्या त्रिसेवा अखिल महिला नौकानयन अभियानासाठी कोणत्या जहाजाचा वापर करण्यात आला तर या त्रिसेवा अखिल महिला नौकानयन अभियानासाठी त्रिवेणी या जहाजाचा वापर करण्यात आलेला आहे. हे जे अभियान आहे हे 7 एप्रिल 2025 रोजी मुंबईतूनच सुरू झालं होतं व सुमारे 55 दिवसानंतर हे अभियान 4 जून 2025 रोजी आपल्या मुंबईतच समाप्त झालं. मित्रांनो, ही मोहीम भारतीय सशस्त्र दलाच्या महिला पथकाची पहिली आंतरराष्ट्रीय सागरी नौकानयन मोहीम होती व यामध्ये या दलाने मुंबई ते सेशेल्स हे 1800 मैलाचं अंतर पार केलेलं आहे. आणि या अभियानात एकूण किती महिलांचा समावेश होता तर या अभियानात एकूण 11 महिलांचा समावेश होता. त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या, कारण एक्झाम मध्ये आपल्याला त्यांची नावे सुद्धा विचारली जाऊ शकतात. यामध्ये भारतीय नौदलातील एकच महिला होती आणि त्या कोण तर लेफ्टनंट कमांडर प्रियांका या भारतीय नौदलातील एकच महिला होत्या. आता हा प्रश्न पहा. 2025 मधील G7 शिखर परिषदेचं अध्यक्षपद कोणता देश भूषवत आहे तर आता 2025 मधील 51व्या G7 शिखर परिषदेचा अध्यक्षपद हा कॅनडा भूषवत असून या G7 शिखर परिषदेचं आयोजन 15 ते 17 जून दरम्यान कॅनडामधील कनानास्किस येथे होणार आहे. आणि कॅनडामधील कनानास्किस येथे ही परिषद दुसऱ्यांदा पार पडेल. याआधी 2002 मध्ये सुद्धा ही परिषद कॅनडामधील कनानास्किस येथे पार पडली होती. बरं, आपला भारत या परिषदेला हजर राहणार आहे का तर मित्रांनो, आपला भारत हा G7 गटाचा सदस्य नाही, पण दरवर्षी अध्यक्ष असलेल्या देशाकडून भारताला आमंत्रित केलं जात होतं. आणि भारताचे पंतप्रधान सुद्धा या शिखर परिषदेत हजर राहत, पण यंदा कॅनडाने सध्या तरी भारताला निमंत्रण दिलं नाही, त्यामुळे यात आपला भारत सहभागी होणार नाही. G7 गटात कोणकोणत्या देशाचा समावेश होतो तर यात फ्रान्स, US, UK, जर्मनी, जपान, इटली आणि कॅनडा या 7 देशांचा समावेश होतो. या गटाची स्थापना 1975 मध्ये झाली होती आणि याची पहिली बैठक फ्रान्स या देशात पार पडली, पण त्यावेळेस कॅनडा सोडून हे 6 देश यात सामील होते. 1976 मध्ये कॅनडाचा समावेश यात झाल्यानंतर याला G7 असं नाव देण्यात आलं. 1997 मध्ये रशियाच्या समावेशानंतर हा गट G8 या नावाने देखील ओळखला जात, पण 2014 साली रशियाला या गटातून काढण्यात आलं व तेव्हापासून पुन्हा एकदा हा गट G7 या नावानेच ओळखला जातो. बरं, 50व्या G7 समिटचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं हे आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढील प्रश्न. मित्रांनो, हा एक मल्टीलाइनर प्रश्न आहे व यात आपल्याला
2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेशी संबंधित विधानांचा अभ्यास करून यातील योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान काय म्हणतं पहा. 2027च्या जनगणनेचा संदर्भ दिनांक हा 1 मार्च 2027 असा ठरविण्यात आला. मित्रांनो, कोणत्या दिवसाला जनगणनेच्या माहितीचा आधार मानायचा यासाठी एक संदर्भ दिनांक ठरविण्यात येतो व आता 2027च्या जनगणनेचा संदर्भ दिनांक हा 1 मार्च 2027 हा ठरविण्यात आला. म्हणजे पहिलं विधान तर बरोबर आहे. आता दुसरं विधान काय म्हणतं. 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये नागरिकांचे वय, लिंग, धर्म व मोबाईल क्रमांक ही माहिती घेतली जाणार आहे. मित्रांनो, हे जे विधान आहे हेच विधान चुकीचं आहे. कारण 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये नागरिकाचे वय, लिंग व धर्म ही माहिती घेण्यात येणार आहे, पण कोणत्याही नागरिकाचा मोबाईल क्रमांक घेण्यात येणार नाही. त्यामुळे दुसरं विधान चुकीचं ठरतं. शेवटचं विधान काय म्हणतं. 1931 नंतर भारतात कोणत्याही जनगणनेमध्ये जातनिहाय माहिती संकलित करण्यात आलेली नव्हती, परंतु 2027 मध्ये ही जातनिहाय माहिती पुन्हा गोळा केली जाणार आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. याआधी 1931 मध्ये जनगणनेमध्ये जातनिहाय माहिती संकलित करण्यात आली होती व आता पुन्हा 93 वर्षानंतर जातनिहाय माहिती संकलित करण्यात येत आहे. यातील ए आणि सी ही दोनच विधाने बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेविषयी इतर सुद्धा माहिती नोट करून घ्या. ही जनगणना डिजिटल पद्धतीने 2 टप्प्यात पार पडणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात गृहसूचीकरण आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना करण्यात येईल. आणि विशेष बाब ही लक्षात ठेवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील संपूर्ण बर्फाच्छादित भागात जनगणना ही 1 ऑक्टोबर 2026 पासूनच सुरू होणार आहे व इतर उरलेल्या भारतात ही जनगणना 1 मार्च 2027 पासून सुरू होणार आहे. आणि या संपूर्ण जनगणनेत डिजिटल पद्धतीनेच माहिती गोळा केली जाणार आहे, पण काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीचा उपयोग करून देखील माहिती गोळा केली जाणार आहे. बरं, भारतात पहिली जनगणना कधी करण्यात आली होती तर 1872 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड मेयो यांच्या कार्यकाळात भारतात पहिली जनगणना करण्यात आली होती. तर स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही 1981 मध्ये पार पडलेली आहे. 1872 पासूनची ही एकूण कितवी जनगणना असेल तर 1872 पासूनची ही 16वी, तर स्वातंत्र्यानंतरची ही एकूण 8वी जनगणना असेल. आणि जनगणना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत केली जाते तर जनगणना ही गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाकडून केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन. कोणता देश हा मत्स्यपालन अनुदान कराराला मान्यता देणारा WTOचा 101वा सदस्य बनला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच निकारागुआ हा देश मत्स्यपालन अनुदान कराराला मान्यता देणारा WTOचा 101वा सदस्य बनला आहे. मित्रांनो, हा जो करार आहे हा करार प्रभावी होण्यासाठी WTOच्या 164 सदस्यांपैकी 2/3 सदस्यांची मान्यता आवश्यक आहे. आतापर्यंत या कराराला 101 देशांनी मान्यता दिली. अजून 10 देशांनी या कराराला मान्यता दिल्यानंतर हा करार अंमलात येईल. बरं, हा मत्स्यपालन अनुदान करार कधी करण्यात आला होता तर 2022 मध्ये जिनेवा येथे झालेल्या 12व्या WTO मंत्रीस्तरीय परिषदेत हा करार स्वीकारण्यात आला होता. WTOचा हा अशा प्रकारचा पहिलाच करार आहे ज्यामध्ये पर्यावरणीय शाश्वततेवर स्पष्ट भर दिला गेला. या करारानुसार काही अनुदानावर बंदी घालण्यात आली आहेत व ते अनुदान कोणते तर बेकायदेशीर, अनियंत्रित आणि अनियमित मासेमारीसाठी दिली जाणारी अनुदाने, अत्यंत मासेमारी झालेल्या साठ्यांवर मासेमारीसाठी दिली जाणारी अनुदाने व राष्ट्रीय अधिकार क्षेत्राबाहेरील अनियंत्रित समुद्रामध्ये मासेमारीसाठी दिली जाणारी अनुदाने यावर या करारामध्ये बंदी घालण्यात आली. पुढील प्रश्न. पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या संचालकपदी अश्विनी लोहानी यांची नियुक्ती करण्यात आली. अश्विनी लोहानी हे एअर इंडियाचे माजी अध्यक्ष यासह रेल्वे बोर्डाचे देखील माजी अध्यक्ष आहेत व आता ते पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाचे संचालक म्हणून कार्य करतील. नेक्स्ट क्वेश्चन. समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले, तर या अंतिम टप्प्याची एकूण लांबी किती? तर हा जो अंतिम टप्पा आहे हा 76 किलोमीटरचा असून हा टप्पा इगतपुरी ते आमने या 2 शहरांना जोडतो. आणि याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अंतिम टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं.
या अंतिम टप्प्यात जवळपास 11 किलोमीटर लांबीचे 5 बोगदे असून इगतपुरीचा 17 मीटरपेक्षा जास्त रुंद आणि 9 मीटरपेक्षा जास्त उंचीचा बोगदा हा राज्यातला सर्वात लांब आणि रुंद बोगदा ठरला आहे. या बोगद्यात बसविलेल्या जनरेशन व्हेकल एक्झिट सिस्टीमचा वापर भारतात पहिल्यांदाच करण्यात आला. समृद्धी महामार्गाविषयी सुद्धा नोट करून घ्या. या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलं असून हा महामार्ग एकूण 701 किलोमीटरचा आहे व हा मार्ग नागपूरमधील शिवमाडका गावापासून सुरू होतो ते ठाण्यामधील आमाणे गावापर्यंत पसरलेला आहे. याची रचना सध्या 6 पदरी असून या मार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास हा 16 तासांवरून 8 तासापर्यंत कमी होणार आहे. आणि हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 मुख्य जिल्ह्यांमधून जातो व ते जिल्हे कोणते तर नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर व ठाणे ही ती 10 जिल्हे आहेत. याशिवाय इतर 14 जिल्ह्यांना फिडर रस्त्याद्वारे अप्रत्यक्षपणे या मार्गाला जोडण्यात आलं. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. कोणत्या राज्याने राजीव गांधी वन संवर्धन ही योजना सुरू केली? तर ही जी राजीव गांधी वन संवर्धन योजना आहे ही हिमाचल प्रदेश या राज्याद्वारे सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश काय आहे तर राज्यातील ओसाड आणि नुकसानग्रस्त वनक्षेत्रात फळझाडे लावून हिरवळ वाढवणे आणि स्थानिक समुदायांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. पुढील प्रश्न. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसन यांना कोणत्या भारतीय खेळाडूने हरवले? तर नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डिगुकेश यांनी कार्लसनला हरवण्याचा विक्रम केला आहे. मित्रांनो, अजून ही स्पर्धा संपलेली नाही, पण यातील एका सामन्यात डिगुकेश यांनी कार्लसनला हरवलेला आहे. पुढील प्रश्न. पोर्तुगालचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच लुईस मोंटेनेग्रो हे आता पोर्तुगालचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक ॲथलेटिक्स दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक ॲथलेटिक्स दिन आहे हा दरवर्षी 7 जून रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर 1996 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणतं राज्य हे परदेशी देणगी नियमन कायद्याअंतर्गत परवाना मिळवणारे पहिले राज्य आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच आपलं महाराष्ट्र या कायद्याअंतर्गत परवाना मिळवणारं भारतातील पहिलं राज्य आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.